मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। मविप्र संचालक रमेशाबा पिंगळे, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल डहाके, अग्निशमन विभागाचे अधिकारी बोरसे, प्राचार्य संजय डेरले यांच्या शुभहस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब पिंगळे, अभिनवचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे, उपप्राचार्य राजेंद्र गाडे, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, दामिनी व निर्भया पथक, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अनिल पगार, नितीन जाधव, सुनीता उशीर आदी उपस्थित होते। मान्यवरांच्या शुभहस्ते क्रीडा ज्योतीची मशाल पेटवून विद्यालयातील खेळाडूंनी संपूर्ण प्रांगणात फेरी मारली। ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अनिल पगार यांनी आपल्या मनोगतात मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली। मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला। वयाच्या 16व्या वर्षी ब्राह्मण रेजिमेंटमध्ये सामान्य सैनिक म्हणून भरती झाले। त्यानंतर त्यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली। ते जगातील उत्कृष्ट खेळाडू असल्याने त्यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते। 1928, 1932 तसंच 1936 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा। 1936 मध्ये जर्मनी संघाला 8-1ने नमवल्यानंतर त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली, ती त्यांनी नम्रपणे नाकारली। त्यांनी आपल्या कारकिर्दीत 400हून अधिक सामने खेळून 580 गोल केले, जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल आहेत। हॉकीमध्ये यशाची शिखरे गाठताना त्यांना सुभेदार, लेफ्टनंट कॅप्टन ही पदे अगदी सहज मिळाली। पुढे ध्यानचंद यांची क्षमता पाहून त्यांना मेजर पदावर नियुक्त करण्यात आले। मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीची दखल घेऊन भारत सरकारने 1956 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं। त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे, नाशिक।